नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स हा सुरू करणार आहोत. अतिशय सिंपल असा टॉपिक आहे. 2 मार्क्ससाठी याचं प्रयोजन आहे. विचारला जातो कधी कधी क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. दिस थिअरी वॉज गिवन बाय सुटॉन अँड बोवेरी. सुटॉन आणि बोवेरी नावाचे 2 सायंटिस्ट होते. त्यांनी ही थिअरी जी आहे ती जगापुढे मांडली. काही पॉस्च्युलेट्सच्या स्वरूपामध्ये, काही निष्कर्षांच्या आधारावर, काही कन्क्लुजन्सच्या आधारावर त्यांनी ही थिअरी मांडली. कारण जसंही मेंडलने रिसर्च सुरू केलं होतं त्यावेळेपासूनच साधारणतः जीन्स, क्रोमोझोम्स याच्या संदर्भात रिसर्च सुरू झालेलं होतं बायोलॉजीमध्ये. आणि त्यामुळे 19व्या शतकाच्या सुरुवातीला साधारणतः यांनी ही थिअरी मांडली. ही थिअरी काय सांगते? दिस थिअरी स्टेट्स दॅट, पहिलं हिचं कन्क्लुजन काय आहे? क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोम हे जेनेटिक मटेरियलचे कॅरियर आहे. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन द सोमॅटिक सेल. क्रोमोझोम्स हे सोमॅटिक सेलमध्ये पेयरमध्ये प्रेझेंट असतात. बघा, तिसरं आहे ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन क्रोमोझोम्स पेयर सेग्रिगेट अँड असॉर्ट ड्युरिंग मिओसिस. ज्यावेळेला गॅमेटचं फॉर्मेशन व्हायचं असतं त्यावेळेला क्रोमोझोममध्ये पिअरिंग होतं, सेग्रिगेट होतं, पुन्हा त्याचं ॲसॉर्टेशन होतं. म्हणजेच अशा पद्धतीने मिओसिसमध्ये क्रोमोझोम हे ॲक्टिव्ह असतात, मिओसिसमध्ये पार्टिसिपेट करतात. फोर्थ जे कन्क्लुजन आहे किंवा जे थिअरीचं फोर्थ कन्क्लुजन आहे, दॅट इज न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन क्रोमोझोम. गॅमेटचा जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स हे प्रेझेंट असतात किंवा क्रोमोझोम्स हे बघायला मिळतात. दिस इज द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स पुट फोर्थ बाय सुटॉन अँड बोवेरी. अतिशय इम्पॉर्टंट थिअरी आहे. बायोलॉजीचं बेसिक्स आहे या थिअरीमध्ये, जेनेटिक्सचं बेसिक आहे. थँक्स फॉर वॉचिंग this lecture. Thank you.